आपल्या आदेशाप्रमाणे आम्ही आमदार निवडून दिला होता साहेब, पण या आमच्या आमदारानं काय केलं? आमच्या आमदारानं केलं, तुमचं लातूरचं पार्सल इकडं भरपूर चमचे चालले. तुमचे लातूरचे संतोष बेंबडे, सुहास पाचपुते, ज्ञानेश्वर मिठापल्ले, अनंत गायकवाड, शेषराव पिनाटे, देविदास काळे, सुधीर कोळपे हे या मतदारसंघातले आहेत का? मग हे चमचे सगळे इकडे चालले आणि 2019च्या निवडणुकीमध्ये ज्या आमदाराची प्रॉपर्टी 2 एकर होती त्या आमदाराची आजची प्रॉपर्टीची मी लिस्ट काढून आणली आहे. जवळपास 19 कंपन्या 2019च्या निवडणुकीमध्ये केवळ 1 कंपनीचा मालक असलेला माणूस आज किती कंपन्याचा मालक झालाय? बोगस कंपन्या नाहीत, ह्या ऍक्च्युअल कंपन्या या माणसानं काढलेत आणि आज आपल्या समोर मी त्यांचा भांडाफोड करणार आहे. हे काही रजिस्ट्री ऑफिस मधून काढून आणलेली माहिती आहे. ही काही नाही, ही सगळी माहिती अधिकृतांनी काढून आणलेली आहे. आणि 2019च्या ॲफिडेव्हिट मध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे फक्त 1 औसा महिला ॲग्रो कंपनी होती, परंतु आज त्यांच्याकडं हजारो बोगस कंपन्या आहेत. मी थोडी कंपनीची यादी वाचतो. आमच्या लोकांना कंपनी काही माहीतच नाही, म्हणून पहिली कंपनी आहे शोभा टेक्स फॅब्रिक प्रोसेसिंग फोरम, शोभा अभिमन्यू पवार संचालिका. दुसरी कंपनी आहे कॅव्हिलियर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यात डायरेक्टर आहेत परीक्षित अभिमन्यू पवार, शोभा अभिमन्यू पवार. औसा महिला ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, या कंपनीत संचालक आहेत शोभा अभिमन्यू पवार. निलया प्रायव्हेट लिमिटेड शिवाजी चौक, या कंपनीत आहेत परीक्षित पवार. रेवाटेक्स टेक्सटाईल फॅशन अँड प्रिंटिंग फोरम, ही कंपनी सुद्धा परीक्षित अभिमन्यू पवारच्या नावानं आहे. ब्रूट स्ट्रक्चरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी सुद्धा परीक्षित अभिमन्यू पवारच्या नावानं आहे. आणि इंडो सोया डेव्हलप असोसिएशन, ही कुठला पट्टा आहे माहित आहे का? समर्थ सोसायटी, बिल्डिंग ACB रोड, मॉडेल कॉलनी, हवेली, पुणे. आणि याचा सुद्धा संचालक कोण आहे तर अभिमन्यू पवार स्वतः आहेत. म्हणजे पुण्याला सुद्धा हे प्रॉपर्टी घेतली आहे. अशी ही प्रॉपर्टीची दुसरी एक राहिली. अजून राजोरी हायर परचेस प्रायव्हेट लिमिटेड, 30B न्यू मार्केट, जम्मू काश्मीर. साहेब, आपल्या तिकिटाचा किती उपयोग झाला? म्हणजे आपला माणूस जम्मू काश्मीर पर्यंत पोहोचला. आणि म्हणून 370 कलम काढलंय साहेब सांगा लागले. म्हणजे एवढ्या प्रॉपर्ट्या या माणसानं घेतल्या. कशाच्या जोरावर घेतल्या हो? बोललं जातंय या मतदारसंघात 3000 कोटीचा विकास केला. 3000 कोटीचा विकास केला. काय विकास केला हो? काही विकास केला नाही. फक्त पैसा कमवणे हा व्यवसाय या माणसानं केला. अहो, किल्लारी कारखाना स्वर्गीय माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेबाच्या काळात उभा राहिला. त्या कारखान्यावर 100 कोटीचं कर्ज काढण्याचं पाप या माणसानं केलं. आणि त्या कारखान्याची रिकव्हरी, भैया साहेब आपण साखर कारखानदारीत आहात, 8.5 रिकव्हरी, 1 टन ऊस गाळला आणि 85 किलो साखर. माझी गुळपिटी आहे. माझ्या